गुड मॉर्निंग. एका नवीन ब्लॉगमध्ये मी शुभंगी अगदी मनापासून स्वागत करते. आणि मी ब्लॉग चालू करणार म्हणून केस विंचरून गेले तर म्हणजे मी किचनमध्ये होते. म्हटलं चला संडे आहे, आज आपण खूप काही काही करणार आहोत, तर आपण आज व्लॉग बनवूया. कारण या आठवड्यामध्ये 2 साड्यांचे व्हिडिओ आले, त्यामुळे व्लॉगिंग जास्त झालेलंच नाहीये. आणि आज आहे संडे. बरं, मी कशासाठी व्लॉग स्टार्ट करणार होते तर हे बघा, आत्ता ना हा फक्त पाण्याने धुतलेला चेहरा आहे आणि जस्ट मी खूपच माझे ओठ पिगमेंटेड आहेत आणि कसे थंडीमुळे विचित्र होतात ना, म्हणून मी जस्ट निवियाचं हे लिप बाम वापरले. तर मला काय दाखवायचं तुम्हाला, मी रात्री हे लावलं होतं. तर हिवाळ्यामध्ये आवर्जून तुम्ही हे कॅस्टर ऑइल यूज करू शकता तुमच्या पूर्ण स्किनसाठी. आणि मी टॅग करते, खरंच खूप खूप चांगलं तेल आहे. म्हणून मी लास्ट व्लॉगमध्ये पण एका बोलले होते या तेलाविषयी, बऱ्याच वेळा बोलली आहे. हे तेल केसांना लावताना मात्र काय करायचं आहे, यामध्ये ना पॅराशूटचं ऑइल वगैरे मिक्स करायचं थोडंसं. हाफ हाफ पण करू शकता किंवा हे पण मिक्स करू शकता. आमच्याकडे अशा व्हरायटी आहेत तेलांच्या, ज्याला जे आवडेल तो ते वापरतो. आणि हे एक सिरम आहे, हे सिरम सुद्धा खूप चांगलं आहे, लोरियलचं खूपच भारी आहे. मी हे यूज करते सध्या. तर हे त्यामध्ये हे मिक्स करून तुम्ही वापरू शकता, थोडंसं कोमट करून. केस अगदी सॉफ्ट होतात. जर का कलर वगैरे केसांना करून रफ झालेले असतील ना, तरी सुद्धा याने सॉफ्ट होतात. नवीन नवीन आपल्या कुटुंबामध्ये जॉईन होत आहेत मैत्रिणी, म्हणून मी त्यांच्यासाठी हे सांगितलं. तर हे रात्री मी चेहऱ्याला लावून झोपले होते आणि प्रॉपर माझी ऑइली स्किन आहे, तरी सुद्धा हे चेहऱ्याला लावलं तरी चालतं, काहीही फरक पडत नाही. कॅस्टर ऑइलचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. आनंदच आनंदाला आकर्षित करतो. दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला आठवलं ना की लगेच म्हणायचं मी आनंदी आहे. शक्य असल्यास 100 वेळा किंवा जास्तीत जास्त वेळा या वाक्याचा उच्चार करायचा. पण असा उच्चार करताना तो हळूवार आणि प्रत्येक शब्दावर सारखा दाब देऊन करा. जेव्हा केव्हा तुम्ही या शब्दांचा समजून उमजून उच्चार करू लागाल ना, तेव्हा तुमच्या आतून आनंदी भावना ॲटोमॅटिकच प्रगट व्हायला लागतील. रोज ही क्रिया पूर्ण करून अशा भावनेला अनुभवायचं आणि प्रत्येक दिवशी आपला हा अनुभव आणखी चांगला होत जाईल याचा अनुभव घ्यायचा. जेव्हा आपण आतून आनंदी असतो ना, तेव्हा आपल्या भोवतालच्या जगात सुद्धा आपल्याला सगळीकडे आनंदी आनंद दिसून येतो. बरं, दुपारच्या म्हणजे आजच्या ब्रंचमध्ये मी पालक आणि पनीर वापरून पराठा करणार आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, आमच्याकडे हे जे काही पनीर बनतं आठवड्याला ते संपलं गेलं पाहिजे, आणि हे संपलं नाही आहे आठवड्याचं, कारण उपवास आणि बाकीच्या गोष्टी, त्यामुळे ते राहून गेलं आहे. मग याच्याशी रिलेटेड कॉमेंट होत्या की तू हे स्टोअर कसं करते. तर मी हे बऱ्याच वेळा दाखवले, पण तरीसुद्धा आज पुन्हा दाखवते की हे पनीर मेकरच आहे एक, जे आता पनीर बनवण्यासाठी आम्ही नाही वापरत, तर हे स्टोअर करण्यासाठी यूज करते. असे डबल लेयर आहेत यामध्ये, असं 2 डबे आहेत. आणि हे बघा, येलो वगैरे पडतं का, तर बिलकुल येलो पडत नाही. आता हे हिरव्या डब्यात आहे त्यामुळे तुम्हाला तसं दिसत असेल. हे बघा, अजिबात पिवळं पडत नाही. आणि हे फ्रीझरला ठेवते मी. म्हणजे समजा आज सकाळी मला पराठे वगैरे करायचे आहेत ना, तर ते रात्री झोपताना फ्रीझरमधून काढून फ्रीजमध्ये डबा ठेवायचा. नाहीतर मग तुम्ही पाहिलंय, मध्ये एकदा माझ्याकडून ते राहून गेलं होतं, तर हे दगडासारखं कठीण झालेलं असतं आणि मग ते प्रॉपर खिसता येत नाही. तर आता हे एकदम सॉफ्ट झालंय, खिसायला रेडी आहे. आणि पालक निवडून ठेवलेला आहे, स्वच्छ धुवून थोडंसं 5 मिनिटं उकळवून घेणार, त्यामध्ये कणिक मिळणार आणि छान मस्त याचे पराठे करणार. पालकचे पराठे तर आपण करतोच, पण त्यामध्ये थोडंसं ॲडिशन, पालक पनीर पराठा. तुमच्यापैकी बऱ्याच जणी करतही असाल. इतके टेस्टी लागतात ना हे, की काय सांगू मी तुम्हाला. जसा बिटाचा लागतो ना, तसाच अगदी हा पालकचा लागतो. लहान मुलं पालक खायला कंटाळा करतात, असं तसं ते भाजी खात नाहीत, तर अशा वेळेला असा पराठा खरंच उपयोगी येतो. कधीही तुम्ही हा ब्रेकफास्टमध्येच नाही, तर असं दुपारच्या जेवणामध्ये, रात्रीच्या जेवणामध्येही करू शकता, खाऊ शकता. डिनर सेटमध्ये मिळालेली एक छोटीशी बॉटल आहे, त्यामध्ये मी चाट मसाला काढून घेतला आणि पराठ्यामध्ये मी आवर्जून चाट मसाला ॲड करते, जेणेकरून जरा चव येईल त्याला छान. आता पालक असा थोडासा 4-5 मिनटं उकळवून घ्यायचा. बरं, उकळवल्यानंतर जे पाणी उरतं ना, तेही आपल्याला वापरायचं आहे, टाकून द्यायचं नाही.
आणि आता जे काही पनीरमध्ये आपण लाल तिखट, हळद, गरम मसाला पावडर, चाट मसाला पावडर, थोडीशी तीळ, कारण थंडी आहे, आणि खूप सारी अशी कोथिंबीर आणि कांदा ॲड केला मी. हे स्टफिंग रेडी झालं तोपर्यंत इकडे आता थोडंसं हे थंड झालं आहे. पालकचं कोमट असतानाच घ्यायचं आहे बरं का, पूर्ण थंड नाही करायचं आहे याला. त्यामध्ये मी अद्रक आणि हिरवी मिरची आणि लसूण ॲड करायचं आहे. मी लसूण ॲड केला नाही बहुतेक, पण तुम्ही करू शकता. आणि अशा पद्धतीनं आता ब्लेंडरमध्ये फिरवून घेतल्यानंतर हे जे काही पालकचं बॅटर रेडी झालं आहे ना, यामध्ये ॲडजस्ट होईल तितकं मी आता गव्हाचे पीठ ॲड करणार आहे. आणि अशा पद्धतीनं छान थोडासा ओवासुद्धा टाकायचा, यामध्ये छान लागतात पराठे. मीठ तर टाकतोच आपण चवीनुसार. आणि आता हे जे उरलेलं पालकचं पाणी आहे ना, हे मी ठेवून देणार आहे. जेव्हा नंतर मी रात्री काही स्वयंपाक करेन, मसाला भात केला किंवा भाजी केली, तर त्यामध्ये आपण ते ॲड करू शकतो. आणि आता नेहमीप्रमाणे माझी पद्धत ही अशी आहे, तुमची पराठा करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असू शकते. पण मी काय आज ऑब्झर्व केलं माहिती आहे का, कोमट पालक जे काही बॅटर आपण बनवलं होतं ना कोमट, तर त्यामध्ये कणिक मळल्यानंतर हे जे काही पराठे बनले होते, इतके सॉफ्ट बनले होते ना, की काय सांगू मी तुम्हाला. खूप म्हणजे खूप टेस्टी बनतात हे असे पराठे. आणि घरच्या पनीरला तर काय अगदी क्रीमी क्रीमी अशी चव आहे. त्यामुळं आता हे सध्या आमचं पराठा हाऊस झालेलं आहे. तुम्हीसुद्धा येऊ शकता एनी टाईम माझ्याकडे पराठा खायला. आणि घरी बनवलेलं खमंग असं साजूक तूप खूप सारं लावायचं. थंडीच्या दिवसांमध्ये खरंच आपल्याला तुपाची गरज असते. And I don't know why, don't know why, don't know why I'm always feeling homesick. आता हे पराठे कशासोबत एन्जॉय करायचे, तर दही सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन आहे या पराठ्यांसोबत. मी थोडीशी शेजवान चटणीही ट्राय केली, त्याच्यासोबतही अगदी छान लागत होते. आणू का पराठा? हा भाजलेला हा एक करून ठेवलाय. आणि हे माझं आवडीचं काम की गरमागरम डोसा ताटात आला पाहिजे. जसा बिटाचा टेस्टी लागतो की नाही, तसाच अगदी हा पनीरचा पालकचा सुद्धा टेस्टी लागतो. इवन जास्त टेस्टी आहे, है ना? काय म्हणणं काय आहे तुमचं? पराठा हाऊस ओपन करूया? होय होय. मी असं ना मस्करीनं बोलते बरं का, की मी आता हे करणार ते करणार, तर आय थिंक सो काही व्ह्यूअर्सना ते खरं वाटतंय. जसं की मी साडीचं बोलले होते व्हिडिओमध्ये, की साड्यांचा तो व्हिडिओ शूट करताना, की बहुतेक मी साड्यांचा बिझनेसच सुरू करते की काय. अरे ते मी मस्करीनं बोललेले असते. ऑलरेडी मला खूप लोड आहे. माझा जॉब, माझा यूट्यूब, माझं घरकामं, माझी फॅमिली, मला ऑलरेडी ओव्हरलोड होते सगळं. कशाला मी बिझनेसमध्ये उतरू? आणि उतरायचं असेल ना, तसं मी तुम्हाला अगोदर सांगेन की मी आता उतरणार आहे बिझनेसमध्ये म्हणून. चला, गॅस चालू आहे माझा. नाही माझ्यातलं घ्या ना अर्धा घ्या. हो अहो हेवी होते मला हे. अर्धा घ्या, अर्धा प्लीज प्लीज प्लीज, माझ्यासोबत कंपनी म्हणून अर्धा. हा तुकडा दे, तुकडा वगैरे. तुकडा नाही, अर्धा आलो आलो. प्रॉपर अर्धा. म्हणजे ना असं वाटतं की पंजाबी हाऊस आहे आता आमचं. इतके पराठे बनवते मी आणि एकापेक्षा एक टेस्टी लागतं. हो ना, तर इतका आवडला आजचा पराठा. इतका सॉफ्टनेस आलाय ना, की तो जो पालक ब्लेंडरला आपण फिरवून घेतो ना, तो कोमट असतानाच फिरवून घ्या आणि कोमटमध्ये कणिक मळा. खूप 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 सॉफ्ट होत आहेत. कितीही संडेला झोपायचं नाही ठरवलं, फक्त 5 मिनटं झोपली आहे मी, फक्त 5 मिनटं. अहो मात्र जवळपास अर्धा एक तास झोपले असतील. म्हटलं चला उठा, आज ना आम्हाला एका नाटकाला जायचंय. नाटकालाच ना अहो, हां जाणता राजा पाहायला जायचंय. त्या अगोदर मला माझं ना सगळ्यात महत्त्वाचं की कित्येक दिवस पेंडिंग आहे हे काम, माझा वॉर्डरोब मला सेट करायचंय. आणि आहोंचं जमलं तर वेळ मिळाला तर आहोंचे 2 ड्रेस इस्त्री करून देते. काय आहो? चला मग वॉर्डरोबची अवस्था दाखवते मी काय आहे तुम्हाला. म्हणजे लिटरली मलाच काही सापडत नाही आहे त्यामध्ये. बरं, वॉर्डरोब ऑर्गनाईज करण्यासाठी जे बॉक्स मिळतात ना, ते अजून मी मागवलेले नाही आहेत. तुम्ही मला सजेस्ट करा की कोणते मागवू. मी मागवणार आहे लवकरच. इतकं ओव्हरफ्लो झालंय ना कपाट. हे बघा, मी कपाट आवरणार म्हटल्यावर हे ऑटोमॅटिक खाली पडले. तुला कळालं, नीड मोर अटेन्शन. तर मी ना
वॉर्डरोब आवरताना मला जे नको आहेत ना ते कपडे बाजूला काढून ठेवते. ही अशी माझी पद्धत आहे वॉर्डरोब क्लीन करण्याची किंवा तो सेट करण्याची. कारण प्रत्येक एक एक कप्पा मी काढत बसत नाही, सगळे एकदम काढून घेते आणि मग निवांत बसून सगळ्याच्या घड्या घालते आणि ठेवून देते. आणि घरी म्हणजे या नवीन घरी राहायला येऊन 3.5 वर्ष होत आली, पण मी अजूनही वॉर्डरोब ऑर्गनाईज करण्यासाठी जे ऑर्गनायझर मिळतात ते मागवलेले नाहीत. तर तुम्ही मला नक्कीच सजेस्ट करू शकता. आणि मला असं वाटतंय की ऑलरेडी या वॉर्डरोबला आपण एवढा खर्च केला आहे, तर पुन्हा आणखी कशाला डबल खर्च करा त्या ऑर्गनायझरसाठी. बसतायत ना व्यवस्थित, ठीक आहे. आणि असं नाही आहे की एखादा ड्रेस आपण काढतो आहे आणि बाकीचे पडत आहेत, असं नाही होत. ऑलरेडी कप्पे बनवताना, हे कंपार्टमेंट बनवताना त्या पद्धतीनंच बॉक्स टाईप बनवलेले आहेत, राहतात कपडे अगदी व्यवस्थित. मी वॉर्डरोब हा ऑर्गनाईज करून खूप महिने झाले, त्यामुळे आत्ता हे थोडंसं अस्ताव्यस्त झालं होतं. आणि मला ना एक गोष्ट सापडत नव्हती जी मला हवीच होती, आणि त्याच्याचसाठी मी हे सारं उचकलेलं आहे आज. आणि चला, त्यानिमित्तानं झालं माझं ॲटलिस्ट वॉर्डरोब माझा ऑर्गनाईज तर झाला. तोपर्यंत आता प्रितीश आला आहे, 3:30 होत आहेत. त्याच्यासाठी गरमागरम पुन्हा मी पराठा करणार आहे. हे पराठे आपण थंड नाही खाऊ शकत, म्हणजे खाऊ शकतो पण तितके टेस्ट नाही लागणार. तर जितके गरम गरम टेस्टी लागतात ना तसे. तर चला, प्रीतीसाठी आता हे एवढे मी स्टफिंग आणि हे 3 पराठ्यांचे गोळे ठेवून दिले होते. हे एवढे त्याला सफिशियंट होतील आणि त्यालाही खूप आवडले. प्रितीश घे भाजलाय. Cause the thing is, I've got more love here than I can bear. Ooh. हे बघा, असं मस्तपैकी सगळं बेडवरती पसरवले मी आणि फतकाल घालून बसली आहे, मांडी घालून. आणि आता हे सारं मी घड्या घालणार. पहिल्यांदा ड्रेस घड्या घालते. आणि आहोंचं असं म्हणणं आहे की तुझ्याकडे खूप सारे ड्रेस आहेत, आणि तुम्हालाही वाटत असेल ना की मी सतत शॉपिंग करत असते, माझ्याकडे खूप काही आहे. पण जेव्हा मी हे वॉर्डरोब काढते ना अख्खं, तेव्हा मला कळतं की यार किती गरीब आहे आपण, आपल्याकडे नाही आहे इतकं काही, आपल्याला अजून घेण्याची गरज आहे. म्हणजे माझ्याकडे ना, मला असं वाटतं ड्रेसचं कलेक्शन खूप कमी आहे. ड्रेसेसचं कलेक्शन किंवा टॉप कलेक्शन मला वाढवणं गरजेचं आहे. गावाला घेऊन जाण्यासाठी निघालेले कपडे. बघा, तुम्हाला म्हटलं होतं ना खूप कमी आहेत माझ्याकडे कपडे, एवढीशीच आहेत. असं वाटतंय आहोंच्या हातचा चहा पिऊन की मोठी काही आशा नाही आहे माझी. मी पराठा हाऊस आणि आहोंची चहाची टपरी. इतका टेस्टी चहा केलाय, काय सांगू मी तुम्हाला. बरं, आहोंची चहाची सिक्रेट रेसिपी शेअर कर असं मला सांगण्यात आलंय. अगदी अमृततुल्य चहा आहे. हा तर मिलेंगे ब्रँडचा आहे. लाईफस्टाईल म्हणून घेतला, पण काय एवढा काही खास वाटत नाही है ना. हा पण एवढा छान आहे ना, सॉफ्ट, पण हा घट्ट होतोय. व्हॅन हुसेनचा आहे तो. व्हॅन हुसेनचा आहे हो, पण बसत नाही ना. काय करू, बारीक होऊन घालायला ठेवू का? हो चालेल. हा नको. ही एक ओढणी आहे, ब्लॅक कुर्ती सेटवरती आलेली, पण ना ही मी कलर मला वापरत नाही आहे. कसा दिसतोय ना कलर. हा जुना वापरून झालेला शर्ट, हा पण एक शर्ट, हे काही शर्ट एक सारखेच आहेत, एक व्हाईट आणि पिंक. ही कुर्ती, आणि हा हे बघा साडीचा शिवलेला फ्रॉक. खूप आवडलेला मला, छान आहे ना. आता हा जे कोणी वापरेल त्याला देऊन टाकूया. प्रितीशची अजून त्या रूम मध्ये पण मी ठेवलेत काढून बाजूला. हे बघ, ही एक माझी पॅन्ट होती जीनची, त्याचं हे इलास्टिक आहे ना लूज झाले, ब्रँड नाही बिलकुल, लोकल आहे, चांगलं नाही वाटत कपडा. हा ना एक इंस्टाग्राम वरून मी ऑर्डर केला होता काय,
एकदाच घातलाय तिरुपतीला गेल्यावर, बालाजीला गेल्यावर. आणि ऑटोमॅटिक एवढा घट्ट झालाय, एवढा घट्ट झालाय. श्रिंक झालाय कपडा. हा, आणि आता त्याला आतमध्ये जागा पण नाहीये लूज करायला. तर हा वाया गेलेला ड्रेस आहे. पॅन्टला पण आहे. जवळपास 1100-1200 का 1400 समथिंग काहीतरी मी पे केलं. कपडा चांगला आहे आणि त्याचं ते वर्क केलेलं पण चांगलं आहे. दोन्हीकडून एकसारखं छान आहे. हँड असं वाटते की हातानेच केलेलं आहे. हो, पण साईज म्हणून नाही घालू शकत आता. तर आता हे बेडमध्ये टाकून देऊया. माझं रेडी आहे आता वॉर्डरोब. आता फक्त तुमचं बाकी आहे. तुमच्यामधून तर बरंच काही काही निघू शकतं, पण तुमचा जीव असा असतो ना की तुम्ही ते सोडत नाही. त्यामुळे तुम्हाला नवीन मिळत नाही. मी सतत असं काढत असते, त्यामुळे मला नवीन नवीन मिळत असतं. हे बघा, आता मी ना डॉट अँड कीचं फक्त सनस्क्रीन लावलं आहे आणि कॉम्पॅक्ट पावडर लावली आहे. या सनस्क्रीननं ना म्हणजे छान वाटतंय, वेगळं काही करायची गरजच नाही. कॉम्पॅक्ट नाही लावली तरी चालते. मी ना मॉइश्चरायझरसुद्धा आत्ता लावलेलं नाही आहे. तर लावायला हवं होतं पण नाही लावलं. चला मग आता आम्ही निघालो आहे. 5:15 होत आहेत. जाणता राजा पाहायला निघालो आहे. आणि कालपासून सुरू झालं आहे पण आम्हाला काही आयडियाच नाही. आम्ही आत्ता निघालो आहे. कल्पना, प्रिया सगळे आहेत. प्रितीश मात्र ॲज युज्युअल येणार नाही आहे. त्याला केमिस्ट्रीचं करायचं आहे. त्याचा मित्र येतो आहे. ठीक आहे. मुलांना फोर्स करण्यात काहीच मिनिंग नाही आहे. ऐकत तर नाही येतच, पण त्यांचं रिझन पण अगदी योग्य आहे की अभ्यास करायचा आहे. आता अशा गोष्टींसाठी वेळ नाही आहे त्यांच्याकडे. चला मग बघूया. मी दाखवते की कसं कसं सुरू आहे नाटक किंवा काय सेटअप आहे, कसं आहे आणि आम्ही किती वेळ थांबतोय बघूया. गणपती बाप्पा मोरया. हे बघ, हे आले. बघ ना, काहीच अजून काहीच नाहीये. सगळ्यात शेवटी ज्या चेअर लागल्या आहेत ना, तिथे आम्हाला सुरुवातीला जागा मिळाली होती. म्हणजे ते पासेस आमच्याकडे होते, पण तिथून काहीच दिसत नव्हतं राव. मग काय, आपण लावला ना वशीला. आपली पण काय खूप दूरपर्यंत ओळख आहे हो, वरतीपर्यंत. तर महेश दादांच्या कृपेने आम्हाला अगदी VIP मध्ये जागा मिळाली आणि पुन्हा आम्ही शिफ्ट झालेलो आहे. अगदी हे बघा, खूप स्टेजच्या जवळ आहे आता. आम्ही छानपैकी आम्ही नाटक एन्जॉय केलं. तुम्ही आता थोडंफार हे नाटक एन्जॉय करा. मी काही क्लिप्स घेतलेल्या आहेत तुमच्यासाठी, ज्यांना हे नाटक अटेंड करता नाही आलं, पाहता नाही आलं त्यांच्यासाठी. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. बारकेसारखं धन होतं, राजासारखं मन होतं आणि मनासारखा राजा होता. जाती पंढरीची माहेराची वाट माझी, जाती पंढरीची सावळा श्रीरंग. तुम्ही या जुलमी सिंहासनाविरुद्ध बंड करा, माझ्या खांद्यावर चढा. गोंधळाला ये गो आंबे, गोंधळाला ये. मग रामायण वाचायचं कशाला, रामराज्य हवं कशाला? हे हिंदवी स्वराज्य आहे, मोगलाई नाही. भैरवजी, या हरामखोराचे दोन्ही हात पाय कलम करा, आत्ताच्या आत्ता. तया करा महाराज, तया करा महाराज, तया करा गरीब, तया करा महाराज, तया करा. एकदा
माझी पत्नी असून ही प्रजा माझी अपत्य आहे. मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन. शक्र जिमी शयन पर हर कदम फैल पर निजन की रैन पर लंबोदर देखिए लंबो